नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई-विजन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणाचे मार्क बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडत नाहीत आणि परीक्षेमध्ये मुलं इंग्रजी व्याकरणासारख्या विषयाला घाबरतात आणि बरेच मुलं तर इंग्रजी विषयाला घाबरल्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये इंग्रजी व्याकरणाचा विषय पूर्णतः स्किप करतात। परंतु तुम्हाला ही अशीच भीती वाटत असेल तर आता घाबरायची काहीच आवश्यकता नाही, कारण हा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे पुरेपूर मार्क घेऊन देईल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी सुद्धा आपण नाउन या चॅप्टरवरती 2 व्हिडिओ याआधी अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतात आणि अतिशय महत्त्वाच्या पॉईंट्सवर ते व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सम इम्पॉर्टन्स कलेक्टिव्ह नाउन पाहणार आहोत। कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। कलेक्टिव्ह नाउन मीन्स नथिंग बट द कलेक्शन ऑफ समथिंग। एखाद्या गोष्टीचा संग्रह असतो आणि अशा शब्दाला किंवा अशा नामाला ज्याच्यामध्ये एखाद्या संग्रहाचा उल्लेख केलेला असतो त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो। तर परीक्षेला प्रत्येक कलेक्टिव्ह नाउन करणं गरजेचं आहे का? तर नाही मित्रांनो, कारण परीक्षेला ठराविक असेच कलेक्टिव्ह नाउन विचारले जातात आणि त्यासाठी मी या बोर्डवर जेवढे काही लिहिलेले आहेत ते अगदी इम्पॉर्टंट आहेत, जे की परीक्षेला आजवर विचारलेले आहेत आणि आता सुद्धा आगामी परीक्षेमध्ये यातीलच 2-3 तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या, पहिलं कलेक्टिव्ह नाउन आहे ॲन आर्मी। आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो तर तिथं असं लिहिलं जातं ॲन आर्मी ऑफ डॅश असं दिलं जातं, आर्मी ऑफ डॅश। मग तुम्हाला तिथं ऑप्शन दिले जातील सोल्जर, इलेक्टेड मेंबर, जजेस, फ्लावर्स, बनानास एटसेट्रा। तर तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचंय आर्मी ही कोणाची असते? सोल्जर्सची असते। तर आर्मी ही एका सोल्जरपासून बनत नाही, अनेकांपासून बनते, म्हणून हा संग्रह आहे सोल्जर्सचा, म्हणून याला आर्मी ऑफ सोल्जर्स असं म्हणतात। आणखीन आर्मी ऑफ अँट्स हे का बरं दिलं असेल? कारण लक्षात घ्या, सोल्जर जसे एका रेषेमध्ये चालतात तशाच मुंग्या देखील एका रेषेमध्ये चालतात, तुम्ही पाहिलं असेल। आणि त्याच पद्धतीने त्यामुळेच ह्या अँटला सुद्धा आर्मी असं म्हणलं जातं, कारण ते सोल्जर सारखंच एका रेषेमध्ये चालत असतात, तर त्याला मराठीमध्ये सैन्य असं म्हणतात। पुढील कलेक्टिव्ह नाउन आहे असेंब्ली। अतिशय महत्त्वाचं, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे असेंब्ली। यानंतर मी इथं काही दिलेले आहेत कमिशन, कमिटी आणि कन्सिल। हे 4 तुम्हाला गोंधळात टाकतील असेच आहेत, परंतु हे तुम्ही कसे लक्षात ठेवायचे मी त्याची ट्रिक सांगणार आहे। तर बऱ्याच परीक्षेला हे सुद्धा विचारले गेले आहेत। असेंब्ली ऑफ इलेक्टेड मेंबर। इलेक्टेड मेंबर म्हणजे इलेक्शन घेऊन किंवा निवडणुकीद्वारे निवडलेले असे असतात, त्याला काय म्हणतो? असेंब्ली। मराठीमध्ये त्याला संसद म्हणतात। तर आता असेंब्ली म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इलेक्टेड मेंबर्सची असते। यानंतर अ बेंच। बेंच म्हणजे मराठीमध्ये न्यायमंडळ। आता न्याय कोण देतो? जज देतो। मग आपल्याला एकतर माहिती आहे की बेंच म्हणजे हा समूह आहे, संग्रह आहे, कोणाचा? जजेसचा। म्हणजे न्याय देणाऱ्या लोकांचा समूह म्हणजेच बेंच, त्याला मराठीमध्ये न्यायमंडळ असं म्हणतात। हा देखील परीक्षेला विचारला जातो आणि सर्वात महत्त्वाचा हा आहे बुके, जो की साधारणतः कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला जातो, परंतु आजकालच्या परीक्षेमध्ये हा विचारला जात नाही, कारण फार पूर्वी बऱ्याचदा हा विचारून झालेला आहे। तरी देखील लक्षात ठेवा, हा बुके जो की आपण दररोजच्या वापरातला शब्द आहे, बुके ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांचा गुच्छ किंवा फुलांचा समूह। यानंतर अ बंच। आता इथं मी 3 दिलेले आहेत, या तिन्हीसाठी सुद्धा या बंचचा वापर होतो। तर बंच म्हणल्यानंतर जुळगा तो कशाचाही असू शकतो पहा, बनानाज केळीचा असू शकतो, कीज चाव्यांचा असू शकतो, ग्रेप्स आणि द्राक्षांचा सुद्धा असू शकतो। यानंतर अ सेंचुरी। अ सेंचुरी, आता बरेच जण काय करतात, इथं इयर्स दिलेला आहे आणि सेंचुरी ऑफ 100 इयर्स असं देखील ऑप्शन असेल। तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही याला कलेक्टिव्ह नाउन असं समजत असाल त्यावेळेस याला फक्त सेंचुरी ऑफ इयर्स लिहायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं जाईल, म्हणजे एका शब्दसमूहासाठी एक शब्द, त्यावेळेस मात्र सेंचुरी ऑफ 100 इयर्स असं म्हणावं लागेल। तर 2 पद्धतीने याच्यावर प्रश्न पडतात, दोन्ही आले तरी तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल। अ सेंचुरी ऑफ इयर्स। सेंचुरी कशाची असते? वर्षांची असते, त्याला मराठीमध्ये शतक असं म्हणतात। यानंतर मी 2 इथं एकाच याच्यामध्ये घेतलेले आहेत। तर पर्वतासंदर्भात 2 जर आले तर चेन किंवा रेंज असं विचारलं जातं। चेन ऑफ माउंटेन किंवा रेंज ऑफ माउंटेन म्हणजे पर्वतांची रांग किंवा पर्वतांची शृंखला असं मराठीमध्ये म्हणता येईल। त्यानंतर पुढचं आहे अ क्लंप। हे देखील बऱ्याच परीक्षेला आलेलं आहे पहा। अ क्लंप ऑफ ट्रीज म्हणजे झाडांचा समूह किंवा झाडांचा ताटवा, बेट वगैरे। यानंतर अ क्लस्टर, हा सुद्धा जुडगाच आहे, परंतु हा विशेषतः फळं आणि फुलं या संदर्भात वापरला जातो। अ क्लस्टर ऑफ फ्रुट्स म्हणजे फळांचा गुच्छा किंवा घोस। यानंतर फ्लावर्स,
म्हणजे क्लस्टर ऑफ फ्रुट्स किंवा क्लस्टर ऑफ फ्लावर्स, घोस किंवा गुच्छा. पुढील आहे अ कोड, कोड ऑफ लॉज म्हणजे कायद्यांची कलमे, मराठीमध्ये त्याला संहिता असं म्हणतात, अ कोड ऑफ लॉज. पुढे आहे अ कलेक्शन. आता हा बऱ्याचदा विचारला जातो, IMP आहे हा सुद्धा, तर हा परत सुद्धा येऊ शकतो. अ कलेक्शन, कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स, स्टॅम्प्सचं कलेक्शन, याला मराठीमध्ये संग्रह असं म्हणतात. हा लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा. यानंतर कमिशन, कमिटी आणि कन्सिल, आणि तुम्हाला आधी सांगितलेला असेंब्ली, याच्यामध्ये कन्फ्यूज होता, तर लक्षात ठेवायचंय अ कमिशन, कमिशन ऑफ मेंबर्स टू डू सर्वे. याच्यातला हाच शब्द महत्त्वाचा आहे, टू डू सर्वे, म्हणजे एखाद्या गोष्टीचं सर्वेक्षण करण्यासाठी जे असतं ते असतं कमिशन, त्याला मराठीमध्ये म्हणतात आयोग. तर कमिशन म्हणलं की सर्वे हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुमचं उत्तर तिथे चुकणार नाही. यानंतर कमिटी, लक्षात ठेवा कमिटी, याच्यावरती दुसरा देखील प्रश्न आलेला आहे स्पेलिंगवरती. तर कमिटीची स्पेलिंग जी आहे त्याच्यामध्ये 2 वेळेस M, 2 वेळेस T आणि 2 वेळेस E आलेला आहे. हे सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारले, त्यामुळे तुम्हाला हे स्पेलिंग सुद्धा पाठ करायला लागेल. आणि अ कमिटी ऑफ मेंबर्स हू हॅव बीन चूजन, आता पलीकडे मी लिहिलेलं नाही, हू हॅव बीन चूजन म्हणजे ज्याला काहीतरी डिसाईड करण्यासाठी, हू हॅव बीन चूजन टू डिसाईड समथिंग, एखाद्या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेस काही लोक निवडली जातात त्याला काय म्हणतो आपण, कमिटी असं म्हणतो. तर कमिटी ही चूजन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. चूजन म्हणजे निवडलेले लोक, जे की निवडलेले लोक आहेत एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी. मग कमिशन कशाचं आहे, सर्वे करणाऱ्या लोकांचं. कमिटी कशाची आहे, काहीतरी निर्णय घेण्यासाठी चूज केलेले किंवा निवडलेले लोक. आणि कन्सिल, कन्सिल, आता याच्यामध्ये हा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, ऑफ इलेक्टेड मेंबर, ही सुद्धा इलेक्टेड मेंबरची असते. आणि टू गव्हर्न अ टाउन, एका विशिष्ट शहराला गव्हर्न करण्यासाठी, म्हणजे टू गव्हर्न अ टाउन. तर टू गव्हर्न अ टाउन हे कन्सिलसाठी लक्षात ठेवायचं आहे. कन्सिल म्हणलं की टू गव्हर्न अ टाउन, कमिटी म्हणलं की हू हॅव बीन चूजन टू डिसाईड समथिंग, कमिशन म्हणलं की टू डू सर्वे. आणि याच्या आधी आपण बघितलं तर असेंब्ली ऑफ इलेक्टेड मेंबर्स, सिम्पली इथं. तर हे 4 परीक्षेला येतात म्हणजे येतातच, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आणि हे सुद्धा लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे काही कलेक्टिव्ह नाउन पाहिलेले आहेत. यापुढे आपण राहिलेले उदाहरणं पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राहिलेले इम्पॉर्टंट जे आहेत ते कलेक्टिव्ह नाउन पाहणार आहोत. यानंतर महत्त्वाचं आहे अ फॅमिली, फॅमिली म्हणजे कुटुंब. आता याच्याबद्दल असं विचारतात, अ फॅमिली ऑफ डॅश, तर तुम्हाला उत्तर काय पाहिजे, फॅमिली ऑफ मेंबर्स हॅव्हिंग ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन फार महत्त्वाचं आहे, की नाते, रक्ताचे नातेसंबंध असणारे ज्या लोकांचा ग्रुप आहे त्याला आपण मराठीमध्ये कुटुंब असं म्हणतो. तर फॅमिली ऑफ मेंबर्स हॅव्हिंग ब्लड रिलेशन. यानंतर अ फ्लॉक, हा देखील परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. फ्लॉक म्हणजे काय, तर फ्लॉक म्हणजे थवा किंवा समूह. तर फ्लॉक हे 2 गोष्टीसाठी परीक्षेमध्ये विचारलं जातं. एक म्हणजे फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा, किंवा फ्लॉक ऑफ टुरिस्ट, टुरिस्ट म्हणजे पर्यटक, पर्यटकांचा थवा होऊ शकतो का, मग नाही, तर पर्यटकांचा समूह. तर हे फ्लॉक 2 गोष्टीसाठी विचारतात, थवा म्हणून बर्ड्स पक्ष्यांसाठी आणि समूह म्हणून टुरिस्ट, टुरिस्ट म्हणजे पर्यटनाला जाणाऱ्या लोकांचा समूह, यासाठी फ्लॉक असं परीक्षेला विचारतात. यानंतर अ गँग, आता गँग वरून तर तुम्हाला समजलं असेल गँग कोणाची असते, अ गँग ऑफ डेकॉइट्स, डेकॉइट्स म्हणजे दरोडेखोरांची असते, किंवा मग थीव्ज किंवा चोरट्यांची असू शकते, म्हणजे गँग ऑफ डेकॉइट्स किंवा थीव्ज, याला मराठीमध्ये टोळी असं म्हणतात. यानंतर अ हिप, हिप म्हणजे ढीग आहे किंवा ढिगारा आहे. आता इथं दुसरा एक शब्द आहे पहा, पाईल, पाईल म्हणजे सुद्धा ढीगच. आता हिप आणि पाईलमध्ये काय फरक आहे तो आपण इथं समजून घेऊया. पाईल म्हणजे एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये, जसं पुस्तकं आपण एकावर एक ठेवलेले असतात किंवा कपड्यांच्या घड्या एकावर एक ठेवलेल्या असतात, अशा वेळेस त्याला आपण पाईल असं म्हणतो. परंतु हिप म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेला ढिगारा असतो, जो कशाचा असू शकतो पहा, हिप ऑफ स्टोन्स, दगडांचा असू शकतो. दगड एकमेकावर व्यवस्थित रचून पडलेले असतात का, नाही. नंतर लाकडांचा असतो, लाकडं सुद्धा कशी ओबडधोबड ठेवलेले असतात. म्हणजे हिप हा व्यवस्थित नसणारा ढिगारा असतो, जो की दगडाचा किंवा लाकडाचा असू शकतो. यानंतर पुढे आहे अ हर्ड, परीक्षेला 101% हा येणारच बघा, लक्षात ठेवायचा आहे. अ हर्ड बऱ्याचदा आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा येणार, त्यामुळे हा लक्षात ठेवा. अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुराढोरांचा कळप, किंवा डिअर, डिअर म्हणजे हरणांचा कळप. तर हे दोन्हीसाठी सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे हर्ड. आणि काही वेळेस याची स्पेलिंग सुद्धा विचारलेली आहे, त्यामुळे स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवा, कारण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथं हर्ड,
हर्ड अशा वेगवेगळ्या स्पेलिंग देतात, त्यावेळेस तुम्हाला ही स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवायची आहे, कारण आता आयोग ॲडव्हान्स झालेला आहे, तुम्हाला तो शब्द जशाच तसा न विचारता थोडंसं कन्फ्यूज करतात, त्यामुळे हर्डची स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवा. हर्ड ऑफ कॅटल किंवा डियर, त्याला मराठीमध्ये कळप म्हणतात, हरणांचा किंवा गुराढोरांचा. यानंतर मधमाशीबद्दल 2 प्रकारे विचारतात पहा. हाईव, हाईव म्हणजे पोळं, बरोबर, किंवा स्वॉर्म म्हणजे मोहळ. पोळं किंवा मोहळ हे दोन्ही पण कोणाचं असू शकतं, मधमाशीचं असू शकतं. तर मी दोन्ही एक वेळ दिलं तुम्हाला लक्षात यावं यासाठी. हाईव किंवा स्वॉर्म ऑफ बीज म्हणजे मधुमाशांचं मोहळ किंवा पोळं. आता इथं हे स्वॉर्म आणखीन अँडसाठी सुद्धा वापरतात, मुंग्यांचं मोहळ म्हणून, स्वॉर्म ऑफ अँड्स असं सुद्धा म्हणतात, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. यानंतर ज्युरी, मग अशा आपण बेंच पाहिला होता, बेंच, तसंच हा ज्युरी सुद्धा आहे. तर हा ज्युरी रियालिटी शोज जर तुम्ही पाहत असाल तर ज्युरी असतात. ज्युरी म्हणजे अनेक मेंबर असतात जे की मार्क देतात तिथं परफॉर्मन्स नंतर. तर ज्युरी ऑफ जजेस म्हणजे अनेक जज करणाऱ्या लोकांचा समूह, त्याला मराठीमध्ये न्यायमंडळ असं म्हणतात. यानंतर लिटर, लिटर सुद्धा परीक्षेत बऱ्याचदा आलेला आहे. तर लिटर म्हणजे पिलावळ आहे, तर हा दोन्हीसाठी म्हणजे पपीज कुत्र्यांच्या पिल्लासाठी आणि किटन्स मांजरीच्या पिल्लांच्या याच्यासाठी सुद्धा वापरतात. आणि इथं लिटर ऑफ कब असं सुद्धा, छाव्यांची खोप, कब म्हणजे छाव्यांची खोप, याच्यासाठी सुद्धा विचारलं जातं. तर लिटर ऑफ कब असू शकतं, पपीज असू शकतं किंवा किटन्स, तर त्याला मराठीमध्ये पिलावळ असं म्हणतात. अँड ऑर्कार्ड, ऑर्कार्ड ऑफ फ्रूट ट्रीज म्हणजे फळबाग, तर हा परीक्षेला बऱ्याचदा आलेला आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. अँड ऑर्कार्ड ऑफ फ्रूट ट्रीज म्हणजे फळबागांचा समूह किंवा फळबागांचं बेट. यानंतर अ शोल, आता हा बँकिंगच्या एक्झामला बऱ्याच वेळेस आलेला आहे. अ शोल ऑफ फिश, अ शोल ऑफ फिश म्हणजे माशांचा असणारा समूह, त्याला काय म्हणतात, शोल असं म्हणतात, माशांचा समूह. यानंतर स्क्वॅड्रन, आता स्क्वॅड्रन आणि फ्लीट लक्षात ठेवायचं, हे येतात परीक्षेला बऱ्याचदा. स्क्वॅड्रन म्हणजे काय आहे, स्क्वॅड्रन ऑफ एरोप्लेन्स म्हणजे विमानांचा जो काय आहे ताफा आहे त्याला स्क्वॅड्रन असं म्हणतात. आणि इकडे मी फ्लीट ऑफ शिप्स हे सुद्धा दिलेलं आहे, तर जहाजांच्या ताफ्याला फ्लीट असं म्हणतात, फ्लीट ऑफ शिप्स. आता काही जण इथं शिप असं करतात म्हणजे मेंढ्यांचा ताफा असं सुद्धा होतं, तर कधी कधी स्पेलिंगमध्ये असं मिस्टेक करू नका. हे शिप म्हणजे मेंढी आहे आणि ते शिप म्हणजे जहाज आहे, तर जहाजांचा ताफा आहे. तर तलाठीला सुद्धा आता रिसेंटली महापरीक्षा पोर्टलवर हा प्रश्न आला होता आणि ऑप्शनमध्ये हे शिप देखील होतं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा तिथं गोंधळ झालेला आहे. यानंतर सूट, आता हा सुद्धा 101% येणार आहे पहा, सूट. आता याची स्पेलिंग सुद्धा विचारली आहे बरेचदा, SUITE, सूट ऑफ फर्निश्ड रूम्स म्हणजे फर्निश केलेल्या ज्या रूम आहेत त्याच्या समूहाला सूट असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये निवासस्थान. आणि बऱ्याचदा आपण ज्यावेळेस तर्क लावायला जातो त्यावेळेस सूटचा आणि या फर्निश रूमचा आपल्याला काही संबंध दिसत नाही, तर सूट ऑफ क्लॉथ असं करतात काही जण. तर जो क्लॉथ म्हणजे सर्वात नॉनसेन्स टाईपचा जो ऑप्शन तिथं दिलेला असतो आणि त्यालाच बरेच जण काय करतात, सूट ऑफ क्लॉथ असं करतात. तर सूट म्हणजे निवासस्थान आहे जे की फर्निश केलेल्या रूमचं असतं, लक्षात ठेवा. आणि त्याची स्पेलिंग सुद्धा विचारतात. ट्राईब, आता ट्राईब म्हणजे जमात, हे तर तुम्हाला माहितीच असेल. ट्राईब, ट्राईब ऑफ पीपल, ट्राईब ऑफ पीपल म्हणजे ही लोकांची एक जमात आहे पहा. फॉलोविंग सेम कस्टम्स, फॉलोविंग सेम कस्टम्स म्हणजे सेम म्हणजे सारख्या आणि कस्टम म्हणजे प्रथा, म्हणजे सारख्या प्रथा फॉलो करणारे किंवा सारख्या प्रथा अंमलात आणणारे जे लोक आहेत त्यांचा समूह, त्याला काय म्हणतात, ट्राईब असे म्हणतात. हे देखील परीक्षेत विचारतात. अ ट्राईब ऑफ पीपल फॉलोइंग द सेम कस्टम, याला मराठीमध्ये जमात असं म्हणता येईल. यानंतर गवता संदर्भात 2 आहेत, अ टफ्ट आणि अ टर्फ. टफ्ट म्हणजे तुरा, जो की असा गवताचा असतो, तर हा तुरा, याला टफ्ट म्हणतात. आणि टर्फ म्हणजे एक असा गवताचा भाग असतो जो की जमिनीपासून कापला जातो कुठेतरी दुसरीकडे प्लांट करण्यासाठी किंवा लावण्यासाठी. आपण टर्फ बेंचिंगची जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये गार्डनमध्ये लॉन वगैरे लावतो तशा पद्धतीने. तर टफ्ट हा तुरा सुद्धा कोणाचा आहे, ग्रासचा आहे. अ टफ्ट ऑफ ग्रास किंवा हा टर्फ अशा पद्धतीचा कापलेला हिरवळीचा तुकडा. तर हा टर्फ सुद्धा कशाचा आहे, ग्रासचा आहे. टर्फ ऑफ ग्रास किंवा टफ्ट ऑफ ग्रास, त्याला हिरवळ किंवा तुरा असं मराठीमध्ये म्हणता येईल. यानंतर अ लॉक, आता लॉक ऑफ की असं सुद्धा काही जण करतात, परंतु अ लॉक हा कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह म्हणजे संग्रह आला पाहिजे, तर लॉक ऑफ की आपण गडबडीत करू शकतो, ते सुद्धा ऑप्शन असतात. परंतु अ लॉक म्हणजे वेणी आहे. वेणी कशाची असते मग, केसांची. अ लॉक ऑफ हिअर म्हणजे केसांची वेणी मराठीमध्ये. यानंतर अ होस्ट, होस्ट ऑफ स्पॅरो, तर स्पॅरोचा जो थवा आहे म्हणजे चिमण्याचा जो थवा आहे त्याच्यासाठी विशिष्ट शब्द आहे पहा, होस्ट, होस्ट ऑफ स्पॅरोज, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर शेवटी मी घेतलेलं आहे पिंच. पिंच म्हणजे चिमूट,
चिमूट म्हणलं की मीठ आठवतं, त्यामुळे लक्षात ठेवा अ पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे मिठाची चिमट. तर अशा पद्धतीने आपण इम्पॉर्टंट जे आहेत ते कलेक्टिव्ह नाउन या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला जायच्या पूर्वी हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल तर नक्की यापैकी 1 ते 2 तुम्हाला विचारलेच जाऊ शकतात, कारण मोस्ट IMP जे परीक्षेला याआधी विचारले ते आपण घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा. तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून हवा असेल तर तुम्ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तसंच ई-विजन चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी ई-विजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या आगामी व्हिडिओची नोटिफिकेशन